नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 31 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृता पुजारी. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, सोलापूर येथे पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने हे चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि मित्रांनो, सोलापुरातील हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत तिने वेदिका सासनेचा पराभव करून प्रतिष्ठित चांदीची गदा आणि किया सोनेट कारचा मान मिळवला. तर मित्रांनो, अमृता पुजारी हिने कोणाचा पराभव केला? तर वेदिका सासनेचा पराभव करून चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आणि कुठे झाली ही चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा? तर सोलापुरात झाली ही. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील पहिले पिंक स्टँड कोणत्या शहरातील स्टेडियममध्ये उभारण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. तर मित्रांनो, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या सन्मानार्थ दिल्लीतील द्वारका येथील अमेक स्टेट स्टेडियममध्ये भारतातील पहिले पिंक स्टँड उभारण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे भारतातील पहिले पिंक स्टँड कोणत्या शहरात उभारण्यात आलेले आहे? तर नवी दिल्ली येथे उभारण्यात आले. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या सन्मानार्थ हे भारतातील पहिले पिंक स्टँड उभारण्यात आलेले आहे नवी दिल्लीत. आणि मित्रांनो, हे विशेष स्टँड प्रामुख्याने महिला प्रेक्षक आणि कुटुंबासाठी समर्पित आहे. ज्याचा उद्देश काय असणार आहे? तर महिलांना खेळ पाहण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या पिंक स्टँड उभारण्यामागून प्रमुख उद्देश आहे. आणि कोणाच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेले आहे? तर हरमनप्रीत कौर हिच्या सन्मानार्थ दिल्ली येथे उभारण्यात आलेले. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2026 चा गणितातील प्रतिष्ठित अबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गेर्ड फाल्टिंग्स. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, 2026 चा प्रतिष्ठित अबेल पुरस्कार जर्मन गणिततज्ञ गेर्ड फाल्टिंग्स यांना जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, अबेल पुरस्कार हा गणिततज्ञांना दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आणि 2026 चा कोणाला जाहीर झाला? तर गेर्ड फाल्टिंग जर्मन गणिततज्ञ यांना या वर्षीचा अबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार अंकगणित भूमितीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आणि मोर्डेल व लँग यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सिद्धांतांना सोडवल्याबद्दल देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा गणितातील प्रतिष्ठित पुरस्कार गेर्ड फाल्टिंग्स यांना का देण्यात आलेला आहे? तर त्यांनी नुकतेच मोर्डेल व लँग यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सिद्धांतांना सोडवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, इंडिया रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरविंद सिंह. तर मित्रांनो, इंडियाज रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरविंद सिंह हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि मित्रांनो, या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 मार्च 2026 रोजी मुंबईत करण्यात आले. आणि मित्रांनो, हे पुस्तक काय आहे? तर हे पुस्तक इतिहासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकते, जे इतिहास नव्याने समजून घेण्यास मदत करते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक स्तरावर अर्थ अवरचे आयोजन कोणत्या संस्थेद्वारे केले जाते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणजेच की WWF द्वारे अर्थ अवरचे आयोजन करण्यात येते. अधिक माहिती जाणून घ्या. आता आपण अर्थ अवर याबद्दल जाणून घेऊया. अर्थ अवर ही पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी एक जागतिक जन आंदोलन आहे. याचे आयोजन वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणजे की WWF द्वारे आयोजित केले जाते. तर मित्रांनो, याचा अर्थ अवरचा उद्देश काय आहे? तर पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि हवामान बदलाशी लढा देण्यासाठी एक जन आंदोलन आहे हे अर्थ अवर, आणि दरवर्षी हे आयोजित केले जाते. आणि मित्रांनो, भारतात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले होते या अर्थ अवरच्या
पार्श्वभूमीवर. आणि मित्रांनो याची सुरुवात कधी झाली, तर याची सुरुवात 2007 मध्ये सिडनी येथे लाईट्स ऑफ कार्यक्रमाच्या रूपात सुरुवात झाली. कुठे? सिडनी येथे 2007 रोजी. आणि मित्रांनो हे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात अर्थ आवर पाळला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय नौदलाने आयमेक्स सराव कोठे आयोजित केला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोची. अधिक माहिती जाणून घ्या. तर अलीकडेच भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या सहभागाने कोची येथे IONS सागरी सराव म्हणजेच की आयमेक्स 2026 चे आयोजन केले. तर मित्रांनो भारतीय नौदलाने आयमेक्स सरावाचे आयोजन कुठे केले, तर केरळ येथील कोची येथे हा सराव आयोजित केलेला होता. आणि या सरावाचा मुख्य उद्देश काय होता, तर हिंदी महासागरीय क्षेत्रातील सागरी सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारतीय नौदलाने अनेक राष्ट्रांच्या सहभागाने हा सराव आयोजित केला होता. आणि मित्रांनो भारत 16 वर्षाच्या कालावधीनंतर 2026 ते 2028 या कालावधीसाठी IONS चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. आणि मित्रांनो या सरावाचा मुख्य उद्देश काय असणार आहे, तर हा सरावाचा मुख्य उद्देश चाचीगिरी, तस्करी आणि सागरी दहशतवाद यासारख्या अपारंपरिक धोक्यांवर केंद्रित करणार आहे हा IMX सराव. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, विजयपथ सिंघानिया यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या समूहाचे माजी अध्यक्ष होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेमंड समूह. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो विजयपथ सिंघानिया हे रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष होते आणि त्यांचे नुकतेच निधन झाले. आणि विजयपथ सिंघानिया यांचे शनिवारी 28 मार्च 2026 रोजी वयाच्या 87व्या वर्षी मुंबईत निधन झाले. आणि मित्रांनो त्यांनी 1980 ते 2000 या 2 दशकांच्या काळात रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले. आणि रेमंड बँडला जागतिक ओळख मिळवून देण्यात विजयपथ सिंघानिया यांचा मोठा वाटा होता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फिलिपिन्स. तर मित्रांनो मध्य पूर्वेतील म्हणजेच की इराण आणि इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा फिलिपाईन्स देश पहिला देश ठरलेला आहे, फिलिपाईन्स. तर मित्रांनो ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे फिलिपाईन्स. युद्धामुळे इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्स देशाने ही ऊर्जा आणीबाणी जाहीर केलेली आहे. आणि मित्रांनो फिलिपाईन्समध्ये केवळ 40 दिवसांचा इंधन साठा असल्याचे अहवालात सांगण्यात आलेले आहे. आणि या आणीबाणीमुळे सरकारला ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी तातडीचे कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 चे आयोजन कोठे करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी स्टेडियम पोलीस मुख्यालय काटोल रोड नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. तर मित्रांनो 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कुठे झाले होते, तर नागपूर येथे या मेळाव्याचे आयोजन झाले होते. आणि यामध्ये मित्रांनो काय होते, तर वैज्ञानिक तपास, सायबर गुन्हे, श्वान पथक स्पर्धा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अशा विविध तांत्रिक विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, 2026 ची संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जर्मनी. तर मित्रांनो 2026 ची संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद जर्मनीतील ITB बर्लिन येथे आयोजित करण्यात आली होती. आता या 2026 च्या संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांच्या शिखर परिषदेचे थीम काय होती, तर उदयोन्मुख पर्यटन स्थळांना सक्षम करणे क्षमतेपासून कामगिरीपर्यंत. ह्या संकल्पनेवर या वर्षीची ही संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो भारताचे पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी शाश्वत, सर्वसमावेशक आणि समुदाय केंद्रित पर्यटन विकासासाठी विजन 2047 चा आराखडा सादर या 2026 च्या संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये सादर केला. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 31 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे
प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि जे की 10च्या 10 प्रश्न आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असतील. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक अँड शेअर करा व्हिडिओला आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर एज्यू एमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.